आपल्याला जे गुरु भेटले त्या प्रत्येक गुरूंचं आपण आज स्मरण केलंय. आज आपल्याकडे आपले योग प्रचारक दिलीपजी मते आणि आपले अरुणजी खामकर आलेले आहेत. मी मते सरांना विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी आपल्या गुरुपौर्णिमेबद्दल सांगावं. रामकृष्ण हरी. प्रथमतः श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज एवं आचार्य बालकृष्णजी यांच्या सूक्ष्म उपस्थितीमध्ये आपण हा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केलेला आहे. गुरुची महती गाण्यासाठी समुद्राची शाईन आकाशाचा कागद केला तरीही कमी पडण्यासारखं असं कार्य आहे. कारण हे बघा, रवी दीप हिरा दाविती देखणे दृश्यने दाविती संत. रवी म्हणजे काय? दही हटायची रवी नाही, काय? रवी म्हणजे सूर्य. सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला जे आहे वस्तू ती वस्तू दिसते. काय? जी वस्तू आहे ती वस्तू दिसते. रवी म्हणजे सूर्य त्याच्यामध्ये. त्यानंतर हिरा. हिरा काय करतो? दर्शनीय आहे ना, त्याच्या प्रकाशामध्ये जे आहे तेच आपल्याला दिसतं किंवा तो प्रकाशमय आहे म्हणून दिसतो. आणि दीप, आता हे दीप लावला, अंधारामध्ये दीप लावला तर त्यामध्ये जी वस्तू आहे तीच दिसते. परंतु सद्गुरू आपल्याला जी वस्तू दिसत नाही ती वस्तू आपल्याला प्राप्त करून देतात, म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि हे ज्ञान सद्गुरूला जे व्यासांनी दिलं, हे सगळं ज्ञान जे आहे व्यास उच्चिष्ट आहे. काय? हे ज्ञान व्यासांनी, आपण उ जरी म्हणलं तरी हे व्यासांचंच उष्ट आहे. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे त्यांनी लिहिली आणि त्यांनी व्यासांनी हे सद्गुरू तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतील ह्या हिशोबाने सगळ्यांपर्यंत ज्ञान दिलं. आणि जे जे आपल्याला सद्गुरू लाभले आहे हे व्यासरूपीच आहे, व्यास तुल्यच आहे. नवे नवे ज्या गादीवर बसून जे आपल्याला मार्गदर्शन ते करतात त्या गादीला सुद्धा व्यासपीठ म्हणतात. म्हणून आजची व्यास पौर्णिमा आणि ही गुरुपौर्णिमा, ह्या गुरुपौर्णिमेचं आपल्याला भाग्य मिळालं, आपलं परम भाग्य आहे. रामकृष्ण हरी. बोला अरुण. हा बाप्पा मते पाहिजे, नुसतं करतो म्हणून नाही, त्याचं पण महत्व कळायला पाहिजे. देणारा हा गुरुच आहे, गुरुच असतो आणि तो आपल्याला देणारच आहे. देण्यासाठीच ते बोला, बसलेले आहेत. सरपंच आणि आपण बोला. देण्यासाठी पुढचा असंच कार्यक्रम आम्हाला घ्यायचा. सांगा सगळं काहीतरी. ज्ञान मिळत राहावं. बोला. या शुभेच्छा आजच्या दिवशी तुम्हाला. कुणाला